रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय ना? चला मग कोथिंबीरचे मुटकुळे बनवू. कोथिंबीर आधी चांगली बारीक कापून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ती एका भांड्यात काढून घ्यायची आणि तिला स्वच्छ चांगलं धुवून टाकायचं. आता 2 पाण्याने चांगली धुवायची, कारण कोथिंबीरमध्ये खराब पाणी निघतं. धुवून एका भांड्यात काढायची. हे बघा किती खराब पाणी निघतं, माती पण जमलेली असते खाली. आता कोथिंबीर धुतलेली ती एका भांड्यात काढून घ्यायची. बेसनचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये, लगेच बाजरीचं टाकायचं आणि गव्हाचं टाकायचं. सेम क्वांटिटीमध्ये टाकायचं, गव्हाचं थोडं जास्त असलं तरी चालेल. आता तिखट, मीठ, हळद टाकली का लगेच लसूण जिऱ्याचं पेस्ट टाकायचं आणि घट्टसर असं मळून घ्यायचं. मळल्यानंतर थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि 2-3 मिनटं राहू द्यायचं बाजूला. आता कढईत तेल टाकून घ्यायचं आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि लगेच त्याच्यात लसूण जिऱ्याचं पेस्ट टाकायचं आणि मग हिंग टाकायचं. मीठ, हळद टाकून त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी भरपूर प्रमाणात टाकायचं, कारण शिजायला त्याला जास्त पाणी लागतं. आता मीठ टाकून द्यायचं. आता मुटकुळे करायला घेऊ. मुटकुळे चांगले बारीक करायला लागतात, चांगले शिजायला पाहिजे म्हणून. तर याच्यामध्ये खूप वेळ जातो, म्हणून म्हटलं 2 जणांनी मिळून केलं तर चांगलं होईल. मग सासूबाईंनी आणि मीनी केले मिळून. आता ते सगळे करून घ्यायचे, मग शिजायला टाकायचे. आता हे झाले होते. आता आपल्याला त्याला फोडणीमध्ये टाकून द्यायचे. फोडणीमध्ये 2-2, 4-4 उचलून टाकायचे. फोडणीत टाकताना एक लक्षात ठेवायचं की ते चाळत पण राहायचं, नाही तर मग चिटकून जातात. आता सगळे टाकून झाले आणि चांगला उकळा येऊ द्यायचा. आता टेन्शन नाही घ्यायचं एवढं पातळ दिसते म्हणून, शिजल्यानंतर बरोबर घट्ट होतं ते. आता या पद्धतीने 20-30 मिनटं शिजू द्यायचं चांगलं. असे घट्टसर होतात शिजल्यानंतर. आता ते शिजले, आता खायला घ्यायचे. कसे झाले विचार. कसं झालंय? मस्त.